एमपीएससीच्या विविध पदांसाठी जी काही भरती होते त्याचं वय आता वाढवण्यात आलं आहे। कमाल वयापेक्षा 1 वर्षानं हे वय वाढवण्यात आलं आहे आणि त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होता। आपल्यासोबत एमपीएससीचा अभ्यास करणारे काही विद्यार्थी आहेत। 1 वर्ष वय वाढवण्यात आलं आहे। दिलासा खरं तर आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। याला वय वाढवता म्हणता येणार नाही। यामध्ये काय झालं होतं की जे कंबाईनची परीक्षा उशिराने निघाली, 8-9 महिने याची जाहिरात उशिराने निघाली, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा संपलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही सरकारने एक संधी देण्यात आलेली आहे। आमचं असं सरकारला म्हणणं आहे की कोरोना काळात परीक्षा झाल्या नव्हत्या, इतर राज्याने विद्यार्थ्यांना 2, 3, 4, 5-5 वर्ष वयोमर्यादा वाढवलेली आहे, तर आपल्याही सरकारने आपल्याही इथल्या सगळ्या सिस्टीमने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता कुठेतरी वयोमर्यादा वाढवली गेली पाहिजे। ज्याप्रमाणे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे राजपत्रित विद्यार्थ्यांसाठी 2 वर्ष वयोमर्यादा वाढवली, त्याच धर्तीवर संयुक्त पूर्व परीक्षा गट क बच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील 2 वर्षाची किंवा 2 संधीची यांनी मुदतवाढ देण्यात यावी। कारण का आता जर म्हणजे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना एक नाही आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांना एक नाही, म्हणजे एकच आयोग एकच परीक्षा सगळी सिस्टीम आणि मग ह्या 2 विद्यार्थ्यांना 2 वेगळ्या नाही कसं काय, असं काय आमचं म्हणणं आहे। त्यामुळे आयोगाने आता जी संयुक्त पूर्व परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 वयोमर्यादाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। विद्यार्थी अनेक वर्षापासून अभ्यास करत असतात आणि ह्या सरकारच्या कुठेतरी हलगर्जीपणा वय वाढवल्याने अनेकांना ऑलरेडी दिलासा मिळालाय। हो, ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि असे 50,000 विद्यार्थी असतील त्यांना फॉर्म भरला नव्हता, त्यांची वयोमर्यादा संपली होती जाहीर उशिरा निघाल्या कारणानं आता असे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत आणि ती परीक्षेला जाऊन त्यांचं ती पेपर देऊन त्यांच्या आयुष्यात ते क्रांती करणार आहेत। आता बघितलं तर याच्यात तुम्ही अनेक आंदोलनं केली, वय वाढवण्यात यावी किंवा अनेक मागण्या केल्या होत्या, त्यातल्या एक मागणी आता तरी कुठे पूर्ण झाली असेल, सरकार तुमच्या सोबत असल्याचं आता दिसून येत आहे का? सन्मान्य महायुती सरकारचं पहिल्यांदा मी अभिनंदन करेल, कारण कोविडच्या काळानंतर एससीबीसीचं आरक्षण आलं। या कालावधीमध्ये 2024 या सालामध्ये एकही परीक्षा कंडक्ट झाली नाही, त्यामुळं जे यांची वयोमर्यादा ओलांडली त्यांना कुठंतरी दिलासा मिळाला आहे। त्यामुळं जे 50,000 पोरं असतील परीक्षा देणारे आणि टोटल परीक्षेला बसणारे पोरांची संख्या 4 ते 5 लाख आहे। या पोरामध्ये आता आनंदाचं वातावरण आहे सरकारबद्दल। ज्यांनी पाठपुरावा केला, मग ते आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, अनेक आमदार असतील, त्यांचं पोराच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि अभिनंदन करतो। तुमचं आंदोलन जे काही होतं त्याला यश आलेलं दिसतंय आज काही प्रमाणात। हो, निश्चित प्रमाणात आपण जर पाहिलं स्पर्धा परीक्षा क्षेत्राचं आपण जर गेल्या काही वर्षातलं एकंदरीत वातावरण पाहिलं राज्यातलं, तर बऱ्याच अंशी अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत। मला असं वाटतं की आज जी सरकारने जी आर काढलेला आहे वयवाढीचा, याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना निश्चितच दिलासा मिळालेला आहे। पण त्याच वेळेस याची एक दुसरी सुद्धा बाजू अशी आहे की आपण पाहिलं पाहिजे की ऐन परीक्षेच्या तोंडावरती जेव्हा अशा परीक्षा पुढे जातात तेव्हा काही विद्यार्थ्यांसाठी निश्चितच ते खूप त्रासदायक आहे। कारण दर परीक्षा आपण राज्यसेवा पण पाहिलं 2 वेळा पुढे गेली, तर प्रत्येक वेळा परीक्षा पुढे जाणं गरजेचं नाहीये। याबद्दल निश्चितच आभार आहे की आज हा जो वयवाढीचा निर्णय झालेला आहे। पण मला वाटतं की सरकारनं आयोगानं निश्चितप्रमाणे एखादं युद्ध धोरण आणून त्यामध्ये आपण परीक्षा नेमक्या कंडक्ट करणार आहोत, त्या पुढे कशा जाणार नाहीत, अगोदरच हा निर्णय घेता आला असता। अगदी परीक्षेच्या तोंडावरती घेणं थोडंसं काही विद्यार्थ्यांसाठी क्लेशदायक आहे। निश्चितपणानं स्वागत आहे निर्णय आहे, कारण कोणाचीच परीक्षा चुकू नये। आम्ही परीक्षा दिलेल्या आहेत, जेव्हा परीक्षा देता येत नाही तेव्हा काय वाटते निश्चित माहिती आहे, पण त्याच वेळेस एक सर्वांगीण विचार व्हायला हवा, सर्वंकष धोरण ठरवावं अशी आमची आयोगाला आणि सरकारला विनंती आहे। दरवेळेस परीक्षेच्या तोंडावरती परीक्षा पुढे जाणं महत्त्वाचं नाही, अगोदर हे निर्णय होऊ शकतात। यासाठी मला वाटतंय की एक कंटिन्युटी असायला पाहिजे धोरणामध्ये आणि सरकारनं आणि आयोगानं दोघांनी बसून याचा विचार करायला हवा की कारण पूर्ण वर्षामध्ये 24 मध्ये एकही परीक्षा झालेली नाहीये, त्यामुळे निश्चितपणानं काही विद्यार्थ्यांचं वय ऑटोमॅटिक पुढे गेलं तर त्यांना संधी देणं गरजेचंच आहे। पण हा जो विचार आहे या आयोगाकडून संवेदनशीलतेने व्हायला हवा की जे विद्यार्थी एज बारमुळे काय होतील त्यांना काय अडचण येईल। त्यामुळे आयोगानं हा विचार जेव्हा ऍड काढत आहोत तर दरवर्षी ऍड काढावी हे आयोगानं सुनिश्चित करावं। जाहिरात जेव्हा निघते तेव्हा विलंब करू नये आणि परीक्षा वेळेवर घेण्यात याव्या अशी सगळ्यांची मागणी आहे। पण आता या सगळ्या जो काही निर्णय झाला, या निर्णयामुळे तुमच्या याच्यावर काय काय फरक पडला? नाही, निश्चितच सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय, कारण 1 जानेवारी ते 20 डिसेंबर 2024 मध्ये एकही एक्झाम झालेली नाही 2024 वर्षात। त्यामुळं जे वय वाढून दिलंय ना त्याबद्दल सर्व विद्यार्थी आभार मानतील सरकारचे, तेवढं कमीच आहे। या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। महत्वाचं म्हणजे 1 वर्षभर झालं ही परीक्षा घेतली नव्हती किंवा जाहिरात काढायला देखील विलंब लावला होता, मात्र हे सगळं मागे टाकून आता वयवाढी संदर्भात जो काही सरकारने निर्णय दिलाय त्याबाबत सगळ्या विद्यार्थी आनंद व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।